नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे क्रिकेट लाईव्ह चॅनलवर. MI पुन्हा हरली आज CSK बरोबर. असं वाटलं होतं लास्ट मॅच ज्या प्रकारे खेळलो होतो आपण, तिलक वर्माचं शतक, बॉलिंग वगैरे, MI परत फॉर्ममध्ये आली आहे आणि आता चांगले मॅच जिंकतील. पण परत जुनीच म्हणजे गेल्या 4 मॅच जे आपलं हरण्याची जी हे चालू होती आपली परंपरा, ती परत आपण आज चालू ठेवली. हरतोय ठीक आहे, पण अशा पद्धतीने हरायला नाही पाहिजे. बॅटिंग फ्लॉप, बॉलिंग फ्लॉप, कॅप्टन्सी फ्लॉप, कसं होणार मग आज? काय माहिती, जर बॉलिंग घेऊन त्याला कोण बॅटिंग करायला दिली असेल का तर ड्यू पडेल म्हणून. पण ते चुकीचं होतं पूर्णपणे. ड्यू काय पडली नाही. सध्या मुंबई एवढं गरम होते, कुठून ड्यू येणार काय माहिती. तर तो निर्णय चुकीचा होता. सुरुवातीला चांगली बॉलिंग होती. MIने पण 2-3 विकेट त्यांचे लवकर घेतलेले, पण संजू सॅमसन एका बाजूनी जो राहिला तो एंडपर्यंत नॉट आऊट राहिला आणि त्यांनीच 54 बॉलमध्ये 101 रन्स केले आणि तेच सगळ्यात खुशी होते. बाकी जे CSKमधून पण जास्त कोणाचं कॉन्ट्रीब्युशन नाही. ह्याच्यात नंतर ब्रेवेसने 21 केले, हे दोघं हायेस्ट आहे. 208मध्ये 101 रन्स त्याचेच आहेत संजू सॅमसनचे. बाकीच्यांनी कोणी 10, कोणी 8, कोणी 10, 12, कोणी 20 असे केलेले आहेत. मुंबईकडून जसप्रीत बुमराहनी विकेट नाही घेतली, पण 31 रन्स दिले. 4 विकेट यांनी घेतले. गजब परत त्यांनी काहीतरी 3 विकेट घेतले. अश्विनीने घेतलं विकेट. पण चेन्नईने बॅटिंग चला ठीक आहे, एकच केला, पण बॉलिंगमध्ये पूर्ण टीम कॉन्ट्रीब्युशन होतं. सर्वच बॉलरने सुपर बॉलिंग केली. फास्टर बॉलरने पण लाईन लेंथ एवढी परफेक्ट होती की सुरुवातीला डिकॉक वगैरे या लोकांना त्यांनी मारायला दिलं नाही. आणि अखिला हुसेन, त्याला जो काही इम्पॅक्ट प्लेअर लोक खेळवतात ना, पूर्ण इम्पॅक्ट टाकतो. की मला वाटतं जसं 2 मॅच त्याने जिंकवले एकट्याने. आज पण 4 विकेट घेतली 17 रन देऊन. दोन्ही ओपनर, पहिला जो नवीन जो मुंबईने ओपनर ठेवला त्याला कॉट अँड कॉट बिहाइंड गेला. त्यानंतर डिकॉकला त्याने केलं का तिलक वर्माला त्याने केलं नक्की. परत त्याला पण त्यांनी नमन धीरला बोल्ड केलं. त्याच्यानंतर तिलक वर्माला आऊट केलं. त्याच्यानंतर सूर्यकुमार यादवला देखील आऊट केलं. तर मस्त बॉलिंग टाकली. परत तो चौधरी, ज्याच्या आई एक्सपायर झाली आणि त्याच्यासाठी ते हातात काळे बँड बांधले होते, ते त्याच्या आईला श्रद्धांजली म्हणून बांधले होते मुकेश कुमारच्या. तर त्यांनी पण खूप चांगली बॉलिंग टाकली. परत कंबोजनी चांगली टाकली. नूरनी 2 विकेट घेतली. तर ओव्हरऑल चेन्नईची बॉलिंग सुपर होती. डिकॉकला ह्याने आऊट केलं ना, कोणी तो नूरनी वाटतं होती. नूर किंवा फास्ट आऊट केलं. नाही सॉरी, मुकेश कुमारने त्याला आऊट केलं. तर बॉलिंग खूप चांगली झाली, कॅचिंग चांगली होती. मुंबईचं मला वाटतं थोडी कॅप्टनशिप आणि प्लेअरचा फॉर्म नसणं, रोहित शर्मा नाही, त्या गोष्टी कारणीभूत आहे हारण्यास. शेवटच्या ज्या 2-3 ओव्हरमध्ये ह्यानी जे रन्स केले संजू सॅमसनने, तिकडे बुमराहनी तर कमी रन दिले, पण दुसऱ्या एंडने रन गेले. तिकडे स्वतः हार्दिकने ओव्हर्स टाकायला पाहिजे होते. ॲज अ सिनियर बॉलर त्याने स्वतः बॉलिंग करायला पाहिजे, पण त्याने त्या नवीन कृष भागवत त्याला दिलं. तर बिचारा इनएक्सपिरियन्स होता. पहिल्याच बॉलर 6, नंतर 2-3 डॉट टाकले, परत 6. तर अजून लास्टच्या बॉलर 3 6 गेले लास्टच्या ओव्हरला. तर तिकडे थोडं त्याला विचार करायला पाहिजे. अश्विनी जरी असला तरी थोडं त्याला पण थोडा IPLचा तरी एक्सपिरियन्स आहे, गेला सीझन खेळलेला आहे तो. तर ते हार्दिक पांड्या तुला आणि स्पिनर मुंबईकडे तेवढे काय बोलतात हसू नये. सॅटनर एकटाच आहे, गजफर आहे ठीक आहे, पण तेवढा इम्पॅक्ट दिसत नाही त्यांचा. त्यामुळे एक स्पिनरची कमी वाटते मला तरी मुंबईमध्ये.
तर मुंबई काय यार, पुढच्या सगळ्या मॅच जिंकायच्या आता. परत त्यांची 2 तारखेला चेन्नई बरोबर आहे, तर ती चेन्नईमध्ये आहे. मुंबईने वानखडेवर चेन्नईबरोबर हारणं म्हणजे खूप जास्त आहे. आणि ह्या लोकांची एवढी क्लोज रायव्हलरी आहे की मला वाटतं 21 ते 22 मॅच मुंबईने जिंकल्या आहेत. आणि आता आजची धरून मला वाटतं 20 मॅच चेन्नईने जिंकले. तर एवढे क्लोज त्यांचे कॉन्टेस्ट येतात. अशी मॅच वन साईडेड मजा नाही येत. जवळजवळ 90-95 रनांनी जिंकले लोक चेन्नईवाले. तर मुंबईला खूप काम करावं लागणार आहे, खास करून बॅटिंगवर. बॅटिंग आणि कॅप्टनशिप चांगली झाली पाहिजे टीममध्ये. ते गेल्या मॅचला जसं स्पिरिट एक दिसत होतं, जेव्हा तिला करून मारत होते, हार्दिक केवढा पंप तिला असं बूस्ट करत होता. बॉलिंगच्या वेळेला खूप जेल होऊन सगळे टाकून, पण तसं आज पुन्हा दिसलं नाही. काय माहिती काय आहे. तर एम आयला खूप मोठी भरारी मारावी लागणार आहे की प्ले ऑफमध्ये यायचं असेल तर. आता बघूया, उद्या मॅच आहे तर आर सी बीची वगैरे. आर सी बीला खूप मोठा ब्रेक मिळाला, खूप दिवसांनी आर सी बीची मॅच असणार आहे. तर विराट कोहलीचा फॉर्म आहे अजून की नाही ते उद्या कळेल, पण मला वाटत नाही की आता फॉर्म लवकर नाही, कारण तो चांगला टचमध्ये दिसत नाही. पिच पण चांगले मिळाले तर तो रन्स करेल. तर मित्रांनो, बघूया उद्याची मॅच, रिव्ह्यू करूया. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि स्वतःची काळजी घ्या आणि सेफ हेल्दी राहा.